वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला वंदन करून काळोबाला, वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला वंदन करून काळोबाला, नवस करून मुंजाला फेऱ्या मारित पिपळाला, नवस करून मुंजाला फेरे मारित मुंजाला. ऐका हो ऐका पत्नी पीडिताची गाथा, ऐका हो ऐका पत्नी पीडितांची गाथा. छत्रपती संभाजीनगरच्या पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. खोटा नवस करून फेऱ्या मारित वडाला, खोटा नवस करून फेरे मारित वडाला, खोटा नवस करून फेऱ्या मारित वडाला, खोटा नवस करून फेरे मारित वडाला. ऐका हो ऐका पत्नी पीडिताची गाथा. यावेळी पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पत्नींवर कठोर कारवाईचं साकडं घातलं. जन्मभरी सजाय पोटगी झाले रांगोळे आंबा संसाराचे, आम्हा संसाराचे काळोबारे वाचवता, काळोबारे वाचवता. वटपौर्णिमेला महिला जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून साकडं घालतात, परंतु याच जन्मात पुरुषांना एवढा त्रास द्यायचा आहे तर वटपौर्णिमेचा व्रत करायचा कशासाठी, असा थेट सवाल या पुरुषांकडून करण्यात आला. हे पेरे झालेले. आता आपण उलटे पेरे मारून आपल्यासाठी ज्या काही बायकांनी उद्या जाऊन यमराजाला सांगतील का हाच नवरा आमच्यासाठी 7 जन्म मिळो आणि याला दीर्घायुष्य मिळो. आपल्याला या जन्मामध्ये बायकांनी एवढा त्रास दिलाय का 7 जन्म काय 7 दीर्घ आयुष्य नाही, 7 सेकंद सुद्धा यांच्या सोबत राहू शकत नाही. म्हणून आपण आता आपल्यासाठी मारलेले जे काही मारले असेल मागा पुढं ते आता उलटे मारून आपण हे काढून टाकणार आहोत. दरम्यान पत्नीकडून होत असलेल्या खोट्या तक्रारींवर कठोर कारवाईची मागणी पत्नी पीडित पुरुषांकडून केली जाते. कशाचे जीवनात आशा नाही कशाची, काळोबारे वाचवता, काळोबारे वाचवता. बायकोने दे सजा जीवनाची, बायकोने दिले सजा जीवनाचे. झाली राख रांगोळी संसाराची, झाली राख रांगोळी आम्हा संसाराची, झाली राख रांगोळी आम्हा संसाराची. झाली राख रांगोळी आम्हा संसाराची. बायकोने केली थट्टा जीवनाची, बायकोने केली जीवनाची.